कृषी उत्पन्न बाजार समित्यांमध्ये सुरू असलेल्या संपाबाबत तोडगा काढण्यासाठी महत्त्वपूर्ण बैठक आज मंत्रालयात दुपारी 3 वाजता होतीये। फळं, भाजीपाला, कांदा, बटाटा बाजार समित्यांमधून नियमनमुक्त करण्यावरून वाद निर्माण झालाय। यातून बाजार समित्यांमधील व्यापाऱ्यांनी बंदचं हत्यार उपसलंय। यावर आजच्या बैठकीत तोडगा काढला जाणार आहे। या बैठकीला पणन मंत्री, पणन राज्यमंत्री यांच्यासह संबंधित खात्यांचे सचिव तसंच बाजार समित्यांचे प्रतिनिधी, व्यापारी प्रतिनिधी, शेतकरी, अडते, माथाडी कामगार प्रतिनिधी हजर राहणार आहेत। या बैठकीनंतर बाजार समितीमधील व्यापाऱ्यांचा संप मागे घेतला जाईल आणि या प्रश्नावर तोडगा निघेल अशी अपेक्षा आहे। आपण या संदर्भात अधिक चर्चा करूयात। आमचे प्रतिनिधी अमित जोशी सध्या आपल्या संपर्कात आहेत। अमित, आज दुपारी बैठक होतीये, पणन मंत्र्यांनी ही बैठक बोलावली आहे। या बैठकीत तोडगा निघण्याची शक्यता आहे, काय अपेक्षा आहेत या बैठकीकडून? सध्या कळीचा मुद्दा हा आहे की जो कृषी उत्पन्न बाजार समित्यांमध्ये जो व्यापाऱ्यांनी संप पुकारलेला आहे आणि त्यामुळे त्याचा परिणाम हा सर्वसामान्यांना पोहोचतोय। भाजी किंवा फळं असतील किंवा इतर जे जीवनावश्यक गोष्टी असतील त्या पुरेशा प्रमाणात उपलब्ध होत नाहीत किंवा त्यांची किंमत ही अत्यंत महाग आहे आणि म्हणूनच हा व्यापाऱ्यांचा संप मागे घेतला जावा यासाठी या बैठकीचं आयोजन करण्यात आलेलं आहे। बैठकीमध्ये यावर तोडगा निघणार आहे, पण त्याचबरोबर जे इतर प्रश्न आहेत की शेतकऱ्यांनी तो माल ग्राहकांपर्यंत कसा पोहोचवावा, अडते जे आहेत त्यांचं काय होणार किंवा खास करून जे माथाडी कामगार आहेत त्यांच्या ही सर्व लोक या व्यवस्थेमध्ये कित्येक वर्ष काम करत आहेत, तर त्यांची कामाची पद्धत APMCच्या बाहेर किंवा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या बाहेर कशा पद्धतीने असेल, अशा पद्धतीचे जे काही तोडगे आहेत किंवा अशा पद्धतीचे काही मुद्दे आहेत त्यावर सुद्धा चर्चा होणार आहे। आणि खास करून कृषी उत्पन्न बाजार समितीला एक वेगळा पर्याय, शेतकऱ्यांनी थेट ग्राहकापर्यंत माल विकावा हा जो पर्याय तयार करण्यात आलेला आहे तो एका रात्रीत निर्माण होणार नाही आहे। त्यासाठी पुरेशी व्यवस्था उभी करणं सुद्धा आवश्यक आहे। त्यावरच मुख्य चर्चा सुद्धा आजच्या बैठकीत होणार आहे। तो माल उपलब्ध करून द्यायचा असेल, मग त्या जे ट्रक असतील किंवा ज्या गाड्या, मोठ्या गाड्या असतील त्यांना मुंबईसारख्या शहरामध्ये येण्यासाठी टोल वसूल त्यांच्याकडनं केला जाणार का? काही वाहनं, जड वाहनं ही काही मुंबईच्या रस्त्यांवर येऊ शकत नाही, तर त्या ठिकाणी परवानगी मिळणार का? असे मुंबई शहरातले काही वेगळे प्रश्न आहेत। अशा प्रश्नांवर सुद्धा चर्चा होणार आहे आणि खास करून शेतकऱ्यांकडून माल ग्राहकांपर्यंत पोहोचताना तिथे काही वेगळी पद्धत अंमलात आणता येईल का, किंवा तो ग्राहकांना माल व्यवस्थित मिळेल का, किंवा तिथे काही पैशांची फसवणूक शेतकऱ्यांची होणार का, याबद्दलचे मुद्दे सुद्धा गेले काही दिवस उपस्थित केले जात आहेत। तर या सर्व गोष्टींवर तोडगा किंवा या सर्व गोष्टींवर चर्चा होण्याची शक्यता आहे। पण मुख्य मुद्दा हाच असेल की कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये जो व्यापाऱ्यांनी संप पुकारला आहे त्या व्यापाऱ्यांचं समाधान होतं का, हा संप मागे घेतला जातो का, यावरच मुख्य निर्णय होण्याची शक्यता आहे। 3 वाजता बैठक सुरू होणार आहे मंत्रालयामध्ये। जवळपास 2 तास ही वादळी बैठक चालेल आणि त्यानंतरच कृषी उत्पन्न बाजार समितीमधील जे विविध प्रश्न आहेत, मग व्यापाऱ्यांपासून शेतकऱ्यांपर्यंतचे असतील वेगवेगळे मुद्दे आहेत, त्यावर कशाप्रकारे तोडगा काढण्यास सरकार यशस्वी होतं, यामध्ये काँग्रेस, राष्ट्रवादी किंवा विरोधी पक्ष सुद्धा मोठ्या प्रमाणात लक्ष ठेवू नये, तर यामध्ये वेगळं काही राजकारण पुन्हा नव्याने रंगतं का, या सगळ्या गोष्टी बघाव्या लागतील। त्याच्यामुळे 3 वाजता बैठक सुरू झाल्यानंतर 5 पर्यंत या सगळ्या गोष्टीचं भवितव्य काय असेल त्याचं चित्र पूर्णपणे स्पष्ट होणार आहे। खरं आहे अमित, आता या बैठकीमध्ये काय होतं हे पाहणं अपेक्षित आहे। सर्वसामान्यांना यातनं दिलासा मिळतो का, हा महत्त्वाचा मुद्दा आहे। धन्यवाद अमित या सविस्तर माहितीसाठी। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।